श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण एका स्वामी भक्ताचा म्हणजेच एका ताईचा त्यांना आलेला स्वामींचा सत्य अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतो. आणि मित्रांनो, तुम्हाला सुद्धा स्वामींचा सत्य अनुभव आलेला असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेसेज करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्या ताई म्हणतात, मला स्वामी समर्थ हे नाव लग्नाच्या आधी माहीत सुद्धा नव्हते, कारण कधी ऐकण्यातच आले नाही. लग्न होऊन आल्यावर माझ्या सासरकडचे सगळे स्वामी भक्त होते. खास करून माझे सासरे स्वामींची सेवा खूप मनापासून करायचे आणि अजूनही करतात. त्यांचे पाहून माझ्या मनात पण स्वामींबद्दल भक्ती निर्माण झाली. कालांतराने माझाही स्वामींवर विश्वास बसत गेला. एक दिवस मी स्वामी महाराजांचे व्रत करायचे ठरवले. 11 गुरुवारचे व्रत मी व्यवस्थित केले. मी पार केले म्हणता येणार नाही, कारण ते व्रत स्वामींनी माझ्याकडून करून घेतले. 11 गुरुवारमध्ये मला बरेच छोटे मोठे अनुभव स्वामी समर्थ महाराजांनी दिले. सगळ्यात शेवटचा 11वा गुरुवार हा माझ्या आयुष्यातील एक माझा स्वामींवरचा विश्वास दृढ केलेला म्हणता येईल. स्वामी महाराज माझ्या पाठीशी आहे असं मला त्या गुरुवारी सतत वाटत होतं. सकाळपासून दरवेळेस सारखा माझा उद्यापनच्या दिवशी पण उपास होता. साधारण शेवटच्या दिवशी 11 मुलांना तरी जेवू घालावे आणि उद्यापन करावे असे ह्या व्रतचे वैशिष्ट्य. पण मी केले तेव्हा कोरोना काळ चालू होता, त्यामुळे घरचे लहान मुलांना बाहेर जेवायला जाऊ देत नव्हते. आता काय करायचे म्हणून मी आणि माझ्या घरच्यांनी जेवण करण्याऐवजी स्वामी समर्थांच्या मठामध्ये प्रसाद म्हणून बेसन लाडू करूया आणि तेथील लोकांना प्रसाद वाटूया असं ठरवलं. मग मी पण म्हटलं चालेल, कारण मुलं सुद्धा जेवायला येणार नव्हती आणि मला माझं उद्यापन पूर्ण करायचं होतं. आणि मी राहते तिथे नरसिंह सरस्वती स्वामींचा मठ आहे. तिथे मी आणि माझे मिस्टर गेलो, पण आरती संपून गेली होती, त्यामुळे बरेच लोक कमी झाले होते. स्वामींना प्रसाद दाखवून मी तिथे जमलेल्या लोकांना प्रसाद दिला. तरी पण माझ्याकडे प्रसाद शिल्लक होता. 11 लाडूच्या ऐवजी मी 15 लाडू घेऊन गेले होते. तेथील ब्राह्मणांनी मला विचारले कशाचे व्रत केले. मी म्हटलं असेच केले. तरी पण त्यांनी मला परत विचारले कशाचे व्रत होते. मी म्हटलं स्वामींचे 11 गुरुवार व्रत केले होते. तर ते ब्राह्मण काका मला म्हणाले, हे व्रत तुम्ही केले नाही, तुमच्याकडून महाराजांनी करून घेतले आहेत. मी हे असं त्यांच्या तोंडून ऐकलं आणि माझ्या डोळ्यातून पाण्याची धार लागली आणि सरसर अंगावर शहारे आले. स्वामी समर्थ तिथे आहे हे त्यांनी मला त्यांच्यातून सांगितले. अजून पण प्रसाद शिल्लक होता, एक लाडू. मनात विचार आला बाहेर कुणाला तरी देऊ, पण प्रसाद कोणीच घेतला नाही. बराच वेळ विचार करत होते, तरी पण मठात कोणीच आले नाही. बाहेर प्रसाद द्यायला जाणारच होते, पण तेवढ्यात एक वयोवृद्ध आजी येताना दिसली. मी त्यांच्या जसजशी जवळ जात होते तसेच माझ्या डोळ्यातून अश्रू आणि अंगावर काटे येत होते. आजीने स्वामींचे दर्शन घेतले. मी त्या आजींना प्रसाद देऊन त्यांच्या पाया पडले. त्या आजी त्यावर म्हणाल्या, बाळा, हा प्रसाद मी केव्हा खाऊ? मला तर आज गुरुवार आहे, उपवास आहे. मी म्हटलं उपवास सोडताना खावा. आजी माझ्याकडे पाहून हसल्या आणि तिथून निघून गेल्या. मी त्यांच्या मागे गेले आणि त्या पाठमोऱ्या निघून गेल्या. दुसऱ्या गुरुवारी पुन्हा मी आणि माझ्या घरचे मठात गेलो, पण आजी मला आजपर्यंत तिथे दिसल्या नाहीत. शेवटी स्वामी भक्ताच्या रूपात येऊन माझा प्रसाद आणि उद्यापन सफलता करून गेले. तर मित्रांनो, तुम्हाला अनुभव कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका.